मी सिद्धी राऊत. मी एक हॉलिस्टिक हेल्थ कोच आहे. फिट भारत मिशन शिवांगी देसाई कडून मी ट्रेनिंग घेतलेलं आहे, सर्टिफिकेशन झालेलं आहे माझं. त्यामुळे माझा डाएट आणि न्यूट्रिशनचा मला अनुभव आहे. त्याशिवाय माझं फेस योगा इंटरनॅशनली सर्टिफाईड मी फेस योगा इन्स्ट्रक्टर आहे. योगा इन्स्ट्रक्टर आहे मी सर्टिफाईड. आणि मी 19 वर्ष आयसीआयसीआय बँक मध्ये काम केलंय. मी MBA इन HR आहे. बँक मध्ये काम करत असताना 10 वर्षापासून मी योगाकडे वळली. योगा मी करत होती आणि योगा करत असताना मला असं जाणवलं की त्याच्यामध्ये माझे पॅशनच योगा आहे. मला खूप त्याच्यामध्ये जसं जसं इंटरेस्ट यायला लागला आणि जसं जसं मी करत गेली तसं तसं मला जिथून मी केलं 3 इन्स्टिट्यूट मधून केलं तर तिघांकडून मला असं सांगायला म्हणजे त्यांनी मला ऍडवाइस केलं की वाय डोंट यू बिकम योगा टीचर, तुम्ही खूप चांगलं करता. तर मी ते सर्टिफिकेशन्स केले, त्याच्यामध्ये योगा टीचर ट्रेनिंग केलं, ऍडव्हान्स टीचर ट्रेनिंग कोर्सेस केले. आणि कोरोनाच्या दरम्यान त्याचा मला खूप फायदा झाला. माझ्या फ्रेंड्सना मी ऑनलाईन टीचिंग केलं कोरोनाच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर मग मला ही आयडिया आली किंवा हे म्हणजे मी ॲज अ पॅशन म्हणून हे फॉलो करण्याचा मी म्हणजे पूर्णपणे निर्णय घेतला आणि मग बँकिंग सेक्टर सोडून मी आता कम्प्लिटली योगा हेल्थ कोचिंग याच्यामध्येच आहे. ओके. तो सकाळची मी योगाच्या बॅचेस घेते. 6 to 7 फर्स्ट बॅच असते, 7:30 to 8:30 माझी दुसरी बॅच असते आणि आता हे 9 to 9:30 फेस योगा मॉर्निंग आणि रात्रीचा 9:30 to 10 o'clock असं फेस योगाचं आहे. मध्ये मध्ये आपले वर्कशॉप असतात, जसे लघु शंख प्रक्षालन म्हणजे डिटॉक्सिफाय युअर स्टमक अँड ऑल. तर असे वर्कशॉप असतात. आणि अजूनही पुढे काही करायचं आहे. डिप्लोमा मी करते आहे योगामध्ये, सो डिग्री सुद्धा करायची आहे. हे माझं थोडंसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं बिकॉज तुम्ही कोणाकडून शिकताय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्यामुळे मी हे थोडं इंट्रोडक्शन माझं तुम्हाला दिलं. सो लेट स्टार्ट. ओके. सर्वांनी कॅमेरा ऑन करा आणि ज्यांनी जर कोणी फेस वॉश केला नसेल तर प्लीज फेस वॉश करून या. आता आपल्याला फेस वॉश करायला पाहिजे, म्हणजे फेस वॉश करूनच करायचं आहे. ज्यांनी जर कोणी केला नसेल तर प्लीज फेस वॉश करून या. तुमचं रेग्युलर फेस वॉश किंवा सोप जे काही तुम्ही युज करता ते युज करा आणि फेस वॉश करून या प्लीज. आपण थांबूया जरा, 1-2 मिनिटं थांबूया तोपर्यंत जे लोक जॉईन झाले आहेत. सो स्नेहा मॅम, तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय अपेक्षित आहे या वर्गामधून, म्हणजे ह्या 21 डेजच्या सेशन्स मधून. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. म्हणजे चेहऱ्याचा फॅट लॉस करायचा आहे, चेहऱ्याचे रिंकल्स कमी करायचे वगैरे, असं जे काही असेल ते तुम्ही सांगू शकता. मॅम तुमचं म्यूट आहे, अनम्यूट करावं लागेल. हा. चेहऱ्यावर मला पिगमेंटेशन यायला लागलेलं आहे. तर ओके. त्यासाठी मी जॉईन केले आणि बाकीचे तुम्ही फायदे सांगितलेत ते वाचून मी जॉईन झाले. ओके. ऑलराईट. ठीक. आणि RS म्हणजे तुम्ही जरा अनम्यूट करा प्लीज आणि तुमचं नाव सांगा आधी, सो दॅट तुम्हाला तुमच्याशी बोलताना मला ते सांगता येईल. आणि प्लीज कॅमेरा सर्वांनी प्रॉपरली ऍडजस्ट करा. आपल्याला इथून वरच्या पार्टचा आपल्याला एक्सरसाइज करायचा आहे, तर एवढा ऍडजस्ट करा ऍटलीस्ट, सो दॅट तुम्ही जर काही चुकीचं केलं तर मला तुम्हाला सांगता येईल. तर बेनिफिट आपल्याला नीट मिळायला पाहिजे. Hello. सोनाली, Hi, this is फायनली. Ria. हा. येस. मॅम तुमचं नाव सांगा ना अगोदर, कारण Hi, this is Ria here. रिया. येस. रिया Yeah. सावंत. येस. माझं पेमेंट वॉज लाईक RS, दॅट इज द इनिशियल ना, म्हणून मग मी बोलले उगाच मग कन्फ्युजन नको. नाही, इफ while doing yoga na, if you do any mistake na, I need to call by your name. That's why I Okay, asked you to tell your name. okay, okay. Nice to see you. Hi. Sorry. Nice to see you. Yes. Same here. Thank you. You understand Marathi? Okay. सर्वांना मराठी येतं ना, की मराठी हो हो. हिंदी कॉम्बिनेशन करूया. मराठी हिंदी कॉम्बिनेशन चालेल. येस विजय मॅम. दोन्ही. येस येस, दोन्ही. चालेल, दोन्ही कुठलंही दोन्ही. चालेल. ओके. चला आपण आता सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर एव्हरीवन प्लीज सीट स्ट्रेट. बाकीचे प्रीती कोणी मॅम दिसत कॅमेरा.
सॉरी विजय मॅम, बाकीचे कोणी दिसत नाहीत म्हटलं. मी स्पॉटलाइट केलंय ना मला, म्हणून मीच दिसणार. ओके. कारण तुम्हाला मला फॉलो करायचं आहे, पण सगळ्यांनी दिसले तर मग ते चुकीचं होऊ शकतं. बरं बरं, हा बरोबर बरोबर. म्यूट करू आता. हा म्यूट करा सर्वांनी. येस. बॅक स्ट्रेट. तुम्ही खुर्चीवर बसला तरी चालेल, फक्त बॅक स्ट्रेट हवी आहे. डोळे बंद करा. एकदा श्वास सोडा. डीप इनहेल, दीर्घ खोल श्वास घ्या. स्लोली, हळूहळू हळूहळू श्वास. वन मोर टाइम. डीप इनहेल, स्लोली एक्सेल. आता आपण 3 वेळा ओम चॅन्टिंग करून मग सुरुवात करणार आहोत. हात नमस्ते पोझिशन एव्हरीवन. बॅक स्ट्रेट. डीप इनहेल, inhale, inhale. दोन्ही हात एकमेकांवर रब करा आणि सर्वप्रथम डोळ्यांवर ठेवा. वन मोर टाइम. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. आणि आता ह्या पॉझिटिव्ह एनर्जी बरोबर आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिला आपण फेस एक्सरसाइज करणार आहोत. फेस एक्सरसाइज करण्यासाठी आपल्या दोन्ही हातांची बोटं जी आहेत, फिंगर असे ठेवायचे कपाळावर. मधला एक बोटाचा हा जो डिस्टन्स ठेवायचा आणि कॉम्प्रेस करायचे आणि स्ट्रेच करायचे. कॉम्प्रेस अँड स्ट्रेच, कॉम्प्रेस अँड स्ट्रेच. योगिता पूरा यहाँ तक लेके नहीं जाना है, एक ही जगह पे रख के कॉम्प्रेस करना है, स्ट्रेच करना है, कॉम्प्रेस करना है, स्ट्रेच. यहाँ पे जो 5 लाइंस होती है उसके लिए ये बहुत है, एंड ब्लड सर्कुलेशन हो जाए. एवरीवन, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स, रिलॅक्स. आता खालून ही जी स्क्रीन आहे ना, पूर्ण खालून वर आपल्या स्टार्ट करूया. दोन्ही आयब्रोच्या थोडं वर, अँड देन स्ट्रेच अँड कॉम्प्रेस, स्ट्रेच अँड कॉम्प्रेस. उज्ज्वला शिंदे, प्रीती कॅमेरा ऑन करा. सुप्रिया प्लीज कॅमेरा ऑन करा. जर तुम्ही चुकीचं करत असेल तर सांगता, म्हणजे कळणार नाही आपल्याला. आम्ही सकाळी एक्सरसाइज केली आहे ना, आता परत नाही करायचं ना. एक्सरसाइज करू शकता तुम्ही, मसाज नाही करायचं. एक्सरसाइज ही एक्सरसाइज आहे. ऑइल लावून जे करणार ते मसाज आहे. आता तुम्ही एक्सरसाइज करू शकता. लास्ट 5 काउंट. 1 2 3 4 5. रिलॅक्स, रिलॅक्स एव्हरीवन. आता अपवर्ड डिरेक्शन मध्ये हात असे ठेवून वर घ्यायचा. आपल्याला हे पूर्ण स्ट्रेच करायचं. मॅक्सिमम तुम्हाला जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करा. अपवर्ड लिफ्ट. तुमचे आयब्रो सुद्धा वर गेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स, रिलॅक्स एव्हरीवन. आता आपण डोळ्यांकडे, आपण सगळे एक्सरसाइज आणि मसाज थोडे थोडे काउंट घेणार आहोत, बिकॉज हा डेमोन्स्ट्रेशन आहे. ओके. आता आपण डोळे काय करणार आहोत, पूर्णपणे बंद कॉम्प्रेस करणार आहोत, एकदम घट्ट, अँड देन घट्ट, क्लोज अँड. आता हे कोण करू शकत नाही,
ज्यांचं गेल्या 6 महिन्यामध्ये काहीतरी ऑपरेशन झालंय किंवा तुम्हाला आज डोळ्यामध्ये काहीतरी इरिटेशन आहे, आजकालमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तर तुम्ही नाही करायचं. ओके, बाकी सर्वजण करू शकता. आपण सुरुवात करूया. डोळे घट्ट मिटून घ्या. क्लोज अँड ओपन, क्लोज अँड ओपन, क्लोज अँड ओपन. कंटिन्यू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. Relax everyone. डोळे बंद करून ठेव आणि फील द सेन्सेशन. डोळ्यांवर जो ताण आला आहे तो अनुभव कर. जस्ट इनहेल अँड एक्सेल. वन मोर टाइम. इनहेल अँड एक्सेल. ओके, रिलॅक्स. हळूहळू डोळे उघडा. काही लोकांचे मेसेज येत आहे. ओके, अर्चना जॉईन करा. कॅमेरा ऑन. चलो. फेस योगामध्ये एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जो टाइम दिला त्या टाइमवर जॉईन करा. बिकॉज जे जॉईन करतात त्यांना वेट करावं लागतं. अँड सेकंड थिंग, जर एक्सरसाइज पुढे गेली मग तुमचं मिस होत, म्हणून वेळेवर जॉईन करा. आता काय करायचं आहे, दोन्ही तोंडातून म्हणजे गालांमध्ये हवा भरायची, पण हवा गिळायची नाहीये, फक्त गालांमध्ये भरायची. ओके, भरलेली हवा लॉक करायची. लॉक केल्यामुळे काय होतं, लॉक करून प्रेस करायचं. प्रेस केल्यामुळे काय होतं की हवा पूर्ण गालांमध्ये म्हणजे तुमचे गाल पूर्णपणे स्ट्रेच होत. ओके, त्यामुळे रिंकल्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत. जेव्हा तुम्ही हवा सोडणार तेव्हा दोन्ही बोटांमध्ये गॅप घ्यायचा आणि अशी सोडायची. मी आता आधीच सांगते, कारण नाहीतर जेव्हा काउंट संपतो सगळेजण पटकन हात खाली घेतात आणि सोडून देतात किंवा गिळतात. म्हणून सांगते की हवा सोडायची आहे. योगिता समझा. स्टार्ट करते हैं. चलो एवरीवन स्टार्ट. प्रेस करा, मॅक्सिमम प्रेस करा की तुम्हाला इथे जाणवलं. होल्ड. 1, 2, 3. होल्ड एवरीवन. अनिता मॅम होल्ड करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. दोन्ही बोटांच्या मधून हवा सोडायची आहे. हात खाली. रिलॅक्स. रिलॅक्स एव्हरीवन. एक डीप इनहेल. स्लोली. पुन्हा एकदा दोन्ही गालांमध्ये हवा भरायची. सेम प्रोसेस. पण ही हवा आता काय करायची, शिफ्ट करायची या गालातून या गालात. त्याच्यामध्ये तुम्ही लॉकही करू शकता, लॉक नाही केलं तरी चालेल, तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे. करूया. कंटिन्यू. 1, 2, प्रिया मॅम. 3, 4, 5, 6, 7, 8. बंद. कॅमेरा असणाऱ्याने कॅमेरा ऑन करा प्लीज. सुप्रिया, अर्चना, विरेन म्हणजे प्रतिभा. कॅमेरा ऑन. 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. स्लोली एक्सेल. रिलॅक्स करा. ओके, आता आपण गाल खूप स्ट्रेच केलेले आहेत. आता आपल्याला आतमध्ये घ्यायचे. रिव्हर्स पोज आहे त्याची. ती म्हणजे दोन्ही गाल मॅक्सिमम आतमध्ये खिचून घ्यायचे. फिश पाव. पूर्णपणे आत घ्यायचं. दिसते ना मी क्लिअर. 1, 2. होल्ड एव्हरीवन. 3, 4, 5, 6,
7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्लोली रिलॅक्स करा. इनहेल आणि एक्सेल. रिलॅक्स करा. हे मसल थोडेसे दुखले असणार. जस्ट इनहेल आणि एक्सेल. थोडे दुखले म्हणजे बरोबर आहे. ठीक. आता दोन्ही अप्पर लिप्स आणि लोअर लिप्स इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला हवा भरायची. आपण गालांमध्ये भरली, आता इथे भरायची. ते कशी करणार? हनुमान. ओठ आतमध्ये घ्यायचे आणि हवा पूर्ण भरायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9. Hold everyone. 8, 6, 5, 4, 3, 2, 1. Slowly release. Release करा. इनहेल आणि एक्सेल. आता आपल्याला ओ पोज करायची. विजय मॅम गाल दुखले. आता ओ पोज करायची. रिलॅक्स करायची आणि रिलॅक्स. पूर्ण मसल्स हे टाईट. इकडचे आपले जे फाईन लाईन्स असतात ना, इथे रिंकल्स होतात किंवा इथे लाईन्स येतात ना, त्याच्यासाठी आहे. पूर्णपणे स्ट्रेच करून आणि रिलॅक्स. जास्त स्ट्रेच केलं की इकडे पण तुम्हाला ताण. थांबू नका, करत राहा. 1, 2. खाली लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघू शकते म्हणून खाली बघते आहे. तुम्ही करत राहा कंटिन्यू. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. स्लोली एक्सेल. थोडे बंद. डीप इनहेल. स्लोली एक्सेल. अगेन इनहेल आणि स्लोली एक्सेल. रिलॅक्स. हळूहळू डोळे उघडा. आता दोन्ही हात आपल्याला क्रॉस मध्ये असे ठेवायचे. आपले हे जे बोन आहे, कॉलर बोन जे आहे, कॉलर बोन वर अंगठा आला पाहिजे आणि दुसरा अंगठा क्रॉस मध्ये. ठीक आहे, असे हात ठेवले. आता पाऊट करायचं. अँड हे पूर्ण मसल्स इथे स्ट्रेच झाले पाहिजे. इथे जे आपले लाईन्स असतात ना, ते कमी व्हायला. होल्ड दिस पोझिशन. 1, 2. स्ट्रेच यायला पाहिजे. हात थोडेसे खाली प्रेस करा. जर स्ट्रेच येत नसेल, हात थोडेसे खाली खेचून स्ट्रेच आला पाहिजे. थायरॉइड साठी पण खूप उपयोगी आहे आणि रिंकल्स सुद्धा जाण्यासाठी उपयोगी आहे. त्याचबरोबर नेक मध्ये स्पॉन्डिलोसिस साठी सुद्धा उपयोगी आहे, कारण बॅक बेंडिंग होते. चलो स्टार्ट. 1, 2. अमिता स्टार्ट. होल्ड. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्लोली डाऊन. एक्सेल करत करत हळूहळू खाली. रिलॅक्स. आता पुन्हा हात ठेवायचे आहेत आणि आपल्याला साईडला न्यायचे आणि साईडला ऑफ करायचे. ओके एव्हरी. हात ठेवा आधी. स्ट्रेच करा थोडस साईडला, जेवढं तुम्हाला जमेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. या समोर रिलॅक्स. आता अपोजिट साइड. थोडस स्ट्रेच येणार. पहिल्या दिवशी करता थोडं दुखणार. थोडं and hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्लोली या समोर हळू खाली घेऊन समोर रिलॅक्स. आता आपल्याला स्वतःला अप्रिशिएट करायचंय. स्वतःलाच वाव बोल. जसं बोलणार विदाउट साऊंड काढायचा नाही. फक्त वाव बोलायचंय. जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं. वाव. फक्त असं वाव. वाव. व्हेरी गुड योगी. वाव. येस. स्टार्ट. 1, 2. सोनाली स्टार्ट कर. लाजू नका. इथे ना खूप फनी अजून पण येणार बस एक्सरसाइज. लाजायचं नाही. येस विजय मॅम कर. फक्त असं नाही. हे बघ वाव तुम्ही करता असं नका करू. वा. स्ट्रेच पण साईडला पण व्हायला पाहिजे. हा पूर्ण स्ट्रेच करा. पूर्ण स्ट्रेच व्हायला पाहिजे. 1, 2. मॅम करा. 3, 4, 5, 6, 7, 8. उज्ज्वला मॅम व्हेरी नाईस. प्रीती व्हेरी गुड. सपना. रिया मॅम अजून थोडं नंतर येणार. पुन्हा असं ओपन कर. लास्ट 5 काउंट. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. डोळे बंद. डीप इनहेल. स्लोली. आपल्या आता ही आपण एक्सरसाइज केलेली आहे. आपल्याला आता मसाज करायचा. मसाज साठी तुम्ही जे काही ऑइल, मॉइश्चरायझर, जे काही आणलं असेल आणि काहीच तुम्ही चेहऱ्यासाठी युज करत नसाल तर पाणी वापरलं तरी चालेल. पण तुम्ही डेली जे वापरताय ना तेच. नवीन काहीतरी प्रयोग करू नका नाहीतर मग त्रास होतो. ठीक. जर तुम्ही जेल वापरत असाल ॲलोवेरा जेल वगैरे तर तुम्ही पूर्ण चेहऱ्याला अगोदर लावायचं नाही. कारण ते ऍब्झॉर्ब होतं. सुकून जातं. ड्राय होतं. आपल्याला पूर्ण मसाजच्या दरम्यान चेहरा ऑइली असला पाहिजे. कारण जर ड्राय स्किन असेल आणि तुम्ही मसाज करत राहील तर त्याला रॅशेस येण्याची शक्यता. ओके. पूर्ण हाताला ऑइल किंवा मॉइश्चरायझर घ्या आणि चेहऱ्यावर हळूहळू लावा. आणि तुमच्या गळ्याला सुद्धा आपल्याला हा पूर्ण पार्ट इकडचे रिंकल्स सुद्धा घालवायचे आहेत. सो इथे सुद्धा लावायचे. ओके. टॅप टॅप करत करत. ऑइल जर घेत असाल तर मी तुम्हाला हे करेन की बदाम रोगन शिरी ऑइल मिळतं ते घ्या. ते मी पण युज करते. खूप इफेक्टिव्ह आहे. महाग असतं हे थोडंसं. एवढीशी बॅटरी मला वाटतं 250 आहे. पण ते चालतं. माझी म्हणजे मला वाटतं 6 महिने झाली असते आणि मी मोस्टली मध्ये मध्ये करत असते. पण ते थोडंसंच लागतं आपल्याला आणि ते खूप इफेक्टिव्ह. ठीक आहे. तुम्हाला हवं तर मी फोटो पाठवेन ग्रुपला. हे ऑइल यूज पूर्ण ऑइल लावून घ्या. मानेला मागे सुद्धा. मानेला इथे काळे डाग वगैरे असतात. डन एव्हरीवन. आणि ऑइल जवळच ठेवा किंवा मॉइश्चरायझर जे काही तुमची क्रीम आहे ती जवळच ठेवा. स्किन अजिबात ड्राय पडायला द्यायची नाही. मध्ये मध्ये तुम्हाला असं वाटलं स्किन ड्राय पडते पुन्हा लावायचं. हाताना लावायचं. ठीक आहे. चलो आता आपण सुरुवात करूया. आपण मसाज आपण जेव्हा एक्सरसाइज केली तेव्हा वरून खाली केली. पण मसाज कधीही करताना काय करायचं खालून वर करायचं. कारण काय होतं ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे आपली स्किन खाली येते. त्यामुळे ती अशी खाली जाते. तर आपल्याला म्हणून ती आपल्याला वर न्यायची आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात आपल्या मानेपासून करणार.
आपल्या पूर्ण हाताचा उपयोग करायचा आहे ठीक. आणि अशा प्रकारे आपल्याला वर न्यायचे, परत दुसऱ्या सेंटरला आपल्याला पूर्ण पूर्ण असं करायचं. थोडासा प्रेशर देऊन वरती मान थोडीशी वर घ्यायची, थोडस प्रेशर अशी वर घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स रिलॅक्स एव्हरीवन. उद्यापासून फेस योगा करत असताना थोडासा नेक जर मोठा असेल ऍटलीस्ट इथपर्यंत हे असं काहीतरी यूज करा, सो दॅट तुम्हाला त्रास होणार नाही. ठीक. आता साईड टू साईडला करायचं सेम. आता अशी स्ट्रोक द्यायची, आपल्या हाताची बोटं यूज करायची आणि तुम्ही पाम पर्यंत असं वर नेऊ शकता, असं स्ट्रेट नेऊ शकता किंवा असं तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे, पण खालून वर न्यायचंय, कानापर्यंत नाही. एकाच कानाच्या मागे जाईल, एकाच कानाच्या पुढे, एकाच कानाच्या मागे, एकाच कानाच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स एव्हरीवन. अपोजिट साइड. आता उलट दिशा, एकाच कानाच्या पुढे आणि एकाच कानाच्या, जो राईट साइडला करत असेल तर राईट साइड पुढे येईल आणि लेफ्ट हात मागे जाईल, असं इझी होईल. हा हा हात रिया मॅम, हा हात पुढे तुमचा बरोबर, हा पुढे येणार आणि हा मागे, म्हणजे क्रॉस मध्ये जाणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. थोडस फास्ट करा विजय मॅम, काउंट बरोबर करा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्लोली रिलॅक्स, हात खाली घ्या, डोळे बंद. इनहेल, स्लोली एक्सेल. आता थोडंसं ऑइल आहे ना, आपल्या 2 बोटांना लावायचं, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, या 2 बोटांना, या 2 बोटांना लावायचं. आणि आपल्याला चीन एरिया हा पूर्ण स्वाईप करायचा, इथून कानापर्यंत न्यायचं, परत इथून काना. ओके, स्टार्ट कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. मी 10-10च काउंट घेते, आपण नंतर सेशन मध्ये जास्त घेऊ. आता अप्पर लिप्स आणि लोअर लिप्स, हा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पुन्हा थोडंसं ऑइल घ्या, दोन्ही बोटांना लावा. आपल्या नोजच्या, म्हणजे जिथून नोज स्टार्ट होतं ना, तिथे इंडेक्स फिंगर ठेवायचं आणि त्याच्या बाजूला दुसरं थोडस गोल फिरवून वर नाही, पूर्ण इथे या ज्या लाईन्स आता टिकली लावतो ना आपण, तिथपर्यंत न्यायचं याचं आणि मग सोडून इथे गोल फिरवून वर न्यायचं आणि सोडून. हे बघा, हात असे असणार, पहिले फिरवून असे घ्यायचे आणि देन स्ट्रेट. सवय होणार, आता तुमच्याकडून रोज करून घेणार, तुम्हाला सवय होणार. 1 2 3 4 5 6 7
8, 9, 10. रिलॅक्स. आता आपल्याला हाताची नक्कल करायची. नक्कल म्हणजे अशी करायची. दिसतंय फोटो? तर आपल्याला इथे आपल्याला आता ऑइल लावा. सौम्या, गुड इव्हनिंग. सौम्या दुबईवरून जॉईन करायचं. तिचा टायमिंगचा इश्यू. ओके, ही नकल केली. आता मेन आपल्या सर्वांचा आवडता भाग हा आपल्याला हायलाइट करायचा. त्यामुळे नाकाच्याच बाजूला ठेव. हे असं ठेव. सुरुवातीला हात अशा बाहेरच्या दिशेला आणि फिरव. ते मिशा कशा करतात. 1, येस, व्हेरी गुड योगिता. 2, अमिता, व्हेरी गुड. प्रिया मॅम. 5, स्नेहा मॅम. दोघेही व्यवस्थित कर. थोडासा स्पीड वाढव. चेहऱ्यावर थोडीशी स्माईल. अनिता मॅम. 7, 8, 9, 10. रिलॅक्स. रिलॅक्स. आता आपल्याला खूप सेन्सिटिव्ह एरिया म्हणजे आपले डोळ्यांच्या खाली जो भाग आहे, तर इथे आपल्याला टॅप टॅप करत करत ऑइल किंवा मॉइश्चरायझर क्रीम लावायचं आहे. इथे थोडंसं जास्त लावायचं आहे. हा सेन्सिटिव्ह भाग आहे, त्यामुळे करून घ्या ऑइल. ओके, आता असं असं टॅप करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता दोन्ही इंडेक्स फिंगर घ्यायचे. स्लो आधी बघून घ्या, मग डोळे बंद करून इथून स्लोली न्यायचा. प्रेशर द्यायचा नाही आहे. फक्त जेव्हा तुम्ही कॉर्नरला जाता ना, तेव्हा प्रेशर देऊन थोडस दाबायचं. इथून येताना एकदम स्वाईप करायचा हळूहळू. कॉर्नरला जाताना इथे थोडस प्रेशर द्यायचं. इथून स्वाईप, कॉर्नरला जाताना इथे. चला करूया. डोळे बंद. स्टार्ट कर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. डोळे बंद ठेवा, तुम्हाला इफेक्ट जास्त चांगला आहे. 8, 9, 10. रिलॅक्स एव्हरीवन. इनहेल. स्लोली एक्सेल. ज्यांना झोप येत नाही रात्री, त्यांनी तर रात्रीचं सेशन अटेंड करा, तुम्हाला खूप छान झोप. आता पुन्हा थोडस ऑइल घ्या. आता वरच्या दिशेने असं लावायचं आहे. हळूहळू जसं आपण खाली लावलं तसं पापण्यांना लाव. आता आपल्याला इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे दोन यूज करायचे. मिडल फिंगर खाली येणार, इंडेक्स फिंगर वर, आणि स्लोली अशा प्रकारे स्वाईप करायचं. शेवटपर्यंत नाही, प्रेस. हळूहळू नाही, प्रेस. ओके, चलो स्टार्ट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डोळे बंदच ठेवा. डीप इनहेल. स्लोली रिलॅक्स ब्रीदिंग. हळूहळू डोळे उघडा. ओके, आता आपल्याला आयब्रोला पिंच करायचा आहे, चिमटा काढायचा. ओके, अशा प्रकारे. आता हे किती काउंट मध्ये करायचं? 5 काउंट मध्ये पूर्ण आपल्याला आयब्रो कव्हर करायचे. कसे करायचे? 1, 2, 3, 4 and 5 इथपर्यंत यायचं. पुन्हा मग काय करायचं? 5, 4, 3, 2, 1 इथपर्यंत यायचं. ओके, क्लॉकवाईज म्हणजे जायचं खाली आणि खालून वर यायचं. करूया सुरुवात. डोळे बंद. स्टार्टिंग पॉइंटला या. हळूहळू पिंच करूया. 1, 2, 3,
4 5 5 4 3 2 1 1 2 3 4 5 5 4 3 2 1 1 2 3 4 5 5 4 3 2 1 स्लोली हात खाली घ्या, डोळे बंद, डीप स्लोली हळूहळू डोळे उघडा. आता पुन्हा हाताची नकल करायची आहे, असे करायचे, याला नकल बोलतात. असं करायचं. ओके, हा बोट जे आहे ना असे फोल्ड करायचे. आता इथे मगाशी ऑइल लावलेलं आहे नसेल तर ऑइल लावून आणि दोन्ही आपल्या भुवयांच्या मध्ये इथे वरती कपाळावर ठेवायचं आणि असं स्ट्रेच करा. मॅक्सिमम तुम्हाला जसं स्ट्रेच करता तसं स्ट्रेच करा. 1 2 3 4 स्नेहा मॅम कळलं नाही? कळलं? हे बघा असं करायचं. आता ऑइल जे आहे ना हे आतल्या बाजूला लावायला पाहिजे. मगाशी वरती लावलेलं ना, इथे आतल्या बाजूला लावायचं अँड देन स्ट्रेच. थांबू नका, करा. लास्ट 10 काउंट्स. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलॅक्स रिलॅक्स. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपला दोन्ही डोळ्यांच्या एंड होतं त्याच्या थोडंसं वर. हा खूप रिलॅक्सेशन पॉइंट असतो. इंडेक्स फिंगर घ्यायचा, इथे ठेवायचा आहे आणि याला सर्क्युलर मोशन मध्ये गोल 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 फिरवायचं. डोळे बंद करायचे, पूर्णपणे रिलॅक्स आपल्याला होतं याच्यामध्ये. बॅक स्ट्रेट एव्हरीवन, डोळे बंद आणि आपण आता सर्क्युलर मोशन मध्ये करणार आहोत, त्याला गोल गोल फिरवणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने तिथेच फिरवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. स्लोली स्लोली हात खाली घ्या. डीप इनहेल, स्लोली. आता दोन्ही हात बी शेप मध्ये घ्यायचे आहेत आणि कानाच्या मागे आणि अशी नाही, पूर्णपणे इथून तुम्ही चीन पासून सुद्धा स्टार्ट करू शकता आणि असं जाऊ शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9. प्रतिभा मॅम दोन्ही फक्त 2 बोटं घ्यायची. ही फक्त 2 बोटं, बाकी सर्वांनी कंटिन्यू करा. हा, ही 2 बोटं घेऊनच करायची. 8 9 and 10. रिलॅक्स रिलॅक्स. आता आपल्याला पूर्ण नेक पासून मानेपर्यंत न्यायचा आहे. हे हात जे आहेत ना असे नेऊन मागे न्यायचे आणि आपला मागे जो बोन असतो म्हणजे टेल बोन जो वरपर्यंत आलेला आहे मानेचा, हे जे 3 पॉइंट असतात इथे इथे फक्त आपल्याला प्रेस करायचं हाताने, असं प्रेस असं नेलं मी आणि इथे प्रेस करायचं. कळलं? 1 एव्हरीवन, 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स एव्हरीवन, रिलॅक्स. हात खाली घ्या. ओके, आता आपल्याला संपूर्ण चेहऱ्याला इथून खालून घेऊन देन वरती डोळे बंद करायचे. असे अपवर्ड स्ट्रोक घ्यायचे. लास्ट आहे. ओके, 10 काउंट्स एव्हरीवन. डोळे बंद करा, खालून वर
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. स्लोली स्लोली हात खाली घ्या, डोळे बंदच ठेवा. इनहेल आणि स्लोली. ओके, आता आपल्याला करायचं काय, दोन्ही हातांच्या बोटाने टॅप करायचं पूर्ण कपाळावर आणि हळूहळू खाली येणार. स्टार्ट करूया. इन्स्ट्रक्शन देत राहते, असं टॅप करायचं बोटांना. चलो स्टार्ट कर. इन्स्ट्रक्शन देत राहील तसं तसं खाली आणायचे. डोळे बंद, कपाळावर पूर्ण फोरहेड वर टॅप करा. टॅप करिए फोरहेड पे. धीरे 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 हळूहळू आयब्रोला करा. आयब्रो स्लोली स्लोली डोळ्यांच्या पापण्यांना हळूहळू साईडला, डोळ्यांच्या साईडला. आता डोळ्यांच्या खाली जिथे डार्क सर्कल्स असतात तिथे स्लोली स्लोली टॅप करा. गालांवर या हळूहळू. पूर्ण गाल कव्हर करा साईडला आणि मध्ये हळूहळू खाली जा. हळूहळू हळूहळू करत करत खाली 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 लिप्स पर्यंत यायचं आहे. लिप्सच्या अपर लिप्स एरिया स्लोली स्लोली साईडला. लिप्स वर थोडं खाली जा. लिप्सच्या खाली लोअर लिप्स, साइड टू साइड, जॉ लाइन अँड चीन. त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन, आपल्याला वाटतं हे खूप सिंपल आहे, याच्यामुळे काय ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं. हळूहळू खाली मानेवर टॅप करा सर्क्युलर मोशन मध्ये. हळूहळू मानेच्या खाली खाली थायरॉइड ग्रंथी, आपला घसा जिथे असतो तिथे न्या. कॉलर बोन पर्यंत या. हळूहळू 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 करत करत मागे जा. मानेवर करा, मान खाली घ्या आणि मानेवर मागे टॅप करा. मागून कानापर्यंत या. रिलॅक्स एव्हरीवन. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. चांगले थोडेसे गरम होऊ द्या आणि पूर्ण चेहऱ्यावर डोळे बंदच ठेवा. पुन्हा एकदा रब करा एकमेकांवर. थोडे अजून गरम होऊ द्या. पुन्हा एकदा चेहऱ्यावर ठेवा आणि आता हात चेहऱ्यावर असतानाच डोळे उघडायचे आणि हात हळूहळू साईड. हे आता आपलं एक्सरसाइज आणि मसाज दोन्ही झालेला आहे. ठीक आहे, तर कसं वाटलं सेशन? योगिता बोल, अनम्यूट करके बोल सकते हो. म्यूट हो आप, तो सुनाई नहीं दे. नहीं, इट वॉज आता रियली गुड. ह्याच्यामध्ये आपल्याकडे हा बोल. हा योगिता बोल. बहुत अच्छा लगा मुझे सच में. मेरा तो वेट लॉस करने का वैसे भी है ही टारगेट, तो मेरा तो फैट लॉस मेन हो जाएगा, फैट लॉस हो जाएगा, पिंपल मार्क्स जाएंगे, पिगमेंटेशन जाएगा, और यहाँ पे पफीनेस होता है, डार्क सर्कल्स होते हैं, सूजन रहती है हमेशा आंखों में, वो भी जाएगी. बहुत सारे फायदे होते हैं इसमें. एंड रिंकल्स कम हो जाते हैं. और हम लोग जो फेस पैक देने वाले हैं ना, फेस पैक से भी, फेस पैक में कसं करणार आहे, तुम्हाला आदल्या दिवशी देणार. सपोज आता उद्या तर सुट्टी आहे, पण उद्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करणार आय क्लिन्झिंगचा. त्याच्यासाठी तुम्हाला ते करायचं आहे, व्हिडिओ बघून करायचं आहे. खूप इझी आहे. ओके, शुद्धी क्रिया आहे. आणि आपले जे रेग्युलर आहेत योगिता अँड ऑल, तुम्हाला तर माहिती आहे, जे रेग्युलर योगा सेशन करतात
जलनेती नेत्रस्नान आपको कल नेत्र स्नान करना है। और एक मैं आपको ये दूँ, ज्यांना पिगमेंटेशन आहे आणि ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक फेस पॅक तुम्हाला आता सांगते। तुम्ही काय करायचं आहे, ॲलोवेरा जेल असेल तुमच्याकडे, ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये काकडीचा ज्यूस, काकडी किसायची आणि त्याचं पाणी येणार, ते ज्यूस टाकायचं। ओके, ॲलोवेरा जेल जर 1 चमचा असेल तर अर्धा चमचा काकडीचा ज्यूस टाकायचं, ते छान मिक्स करायचं। ते केल्यानंतर असं व्हाईट कलर सारखं होतं मिक्स पूर्ण केल्यानंतर, आणि मग ते फक्त गालांना जिथे आहे ना तिथेच लावायचं, पूर्ण फेसला नाही लावायचं, इथेच लावायचं, फक्त गालांना लावायचं आणि असं सर्क्युलर मोशन मध्ये थोडंसं फिरवायचं, थोडा वेळ फिरवायचं आणि 10 मिनिटं ठेवायचं आणि मग धुवून टाकायचं। खूप रिझल्ट चांगला येतो तुम्हाला, फर्स्ट डे पासूनच त्याचा रिझल्ट दिसायला लागेल। उद्या तुम्हाला हे करायचं आहे आणि त्याने काय नेत्रस्नान होईल? करायचं। नेत्रस्नानचा कम्प्लीट व्हिडिओ, 2 व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला पाठवते, बघून घ्या। तुम्हाला उद्या 3 वेळा नेत्रस्नान करायचं आहे। ओके, म्हणजे डोळे शुद्ध करायचे। खूप इझी आहे, तुम्हाला व्हिडिओ बघून कळेल। जर नाही कळलं तर ग्रुपवर टाका किंवा मला पर्सनली विचारलं तरी चालेल, ठीक आहे। ओके. आणि अजून तुम्हाला काय काय मी या सेशन मध्ये देणार आहे ते मी सांगते। आपलं तर फेस एक्सरसाइज असणार आहे, फेस मसाज असणार आहे, वेगवेगळे दिवस असणार आहे। हेअर केअर साठी तुम्हाला हेड मसाज असणार आहे, हेअर मसाज असणार आहे, हेअर पॅक सुद्धा तुम्हाला दिले जाते, ते तुम्ही अप्लाय करायचे आहेत। कारण कारण काय होतं, जेव्हा आपल्याला डॅन्ड्रफ होतो, तो डॅन्ड्रफ जर चेहऱ्यावर पडला तर मग पिंपल, डॅन्ड्रफ होऊ नये म्हणून तुम्हाला केसांची सुद्धा काळजी घ्यायची, तर त्यासाठी ते मेन आहे, कारण तिथूनच वरतून खाली आहे। सेकंड थिंग, नंतर आय केअरचं मी तुम्हाला सांगितलं, आय केअरचे वेगवेगळे आपण एक सेशनच वेगळं घेणार आहोत आणि संडेला तुम्हाला वेगवेगळे मी व्हिडिओज देत जाईन, ते तुम्हाला करायचे, खूप इझी असणार आहे। त्याचबरोबर प्राणायामचं सेशन, हा एव्हरी सॅटर्डेला कसं असणार आहे, जे सकाळच्या बॅचला जे जॉईन करणार आहेत तर त्यांना सकाळी वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग मिळणार आपल्या सेशनच्या अगोदर, आणि जे रात्रीच्या बॅचला जॉईन करणार सॅटर्डे त्यांना प्राणायाम। ओके, कारण रात्री आपण वॉर्मअप स्ट्रेचिंग करू शकत नाही, जेवून येणार। ओके, तर तुम्ही दोन्हीही बॅचेस करू शकता, रोज तुम्ही दोन्ही बॅचेस करू शकता। फक्त ज्या दिवशी मसाज असेल तर मसाज शक्यतो एकाच वेळी करा, तुम्ही 2 वेळा करा, जास्त स्किनला इरिटेट नाही करायचं। ओके, अजून डाएट, तुम्हाला डाएट दिला जाईल, शक्यतो तो फॉलो करण्याचा प्रयत्न करा। म्हणजे असं नाही की ह्या वेळेला हे खायचं त्या वेळेला ते खायचं, तसा डाएट नाही देणार आहे तुम्हाला। तुमच्या स्किन केअरसाठी, म्हणजे स्किन चांगली होण्यासाठी, किंवा जर पिंपल्स येतात पिंपल्स येऊ नये, किंवा स्किन ग्लो करावी, त्यासाठी काही डिटॉक्स ड्रिंक आणि डाएट तुम्हाला मी देणार आहे, तर तो तुम्ही फॉलो केला तर अजून फायदा, ठीक। आणि फेस पॅकचं सांगितलं, फेस पॅक आपल्याला फेस मसाज झाल्यानंतर फेस पॅक असतो, तर मी आदल्या दिवशी तुम्हाला सांगणार की उद्या आपल्याला हा करायचा, फॉर एक्झाम्पल कोलॅजन बुस्टिंगचं आपल्याला फेस मसाज करायचा, तर तेव्हा आपल्याला हे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे फेस पॅक साठी, तर ते, आणि हे सगळे घरातले इन्ग्रेडियंट्स असणार, जसे दही असणार आहे, दूध असणार आहे, असं जे आपल्या किचन मध्ये इझिली अवेलेबल असतं ते सगळं असणार आहे। आपण बाहेरचं काही प्रोडक्ट युज करणार नाही, घरचे प्रोडक्ट युज करून आपल्याला आपल्या फेसवर ग्लो आणायचा आहे, कारण आपण जे खातो ना ते चेहऱ्यावर लावू शकतो, चेहऱ्यावर अशाच गोष्टी लावायच्या ज्या आपण खाऊ शकतो। ओके, सो तो इफेक्ट खूप चांगला आहे। 21 दिवस करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आता विचारू, मी एकटीच बडबडते, तुम्ही विचारू शकता आता काही विचारायचं, काही मला आहे का इथे कोणाची? ही ग्लँड इथे सुचते माझी तेवढी, गाल नाही ग्लँड तिथे आहे ना, ग्रंथी ही अच्छा ग्रंथी अच्छा, सुचते माझी। मग ते काही पर्टिक्युलर एक्सरसाइज तुम्ही केल्यावर सुचते की असं तुम्ही काय ऑब्झर्व केलंय? नाही नाही नाही, कायमच ती सुजलेलीच आहे 7-8 वर्षांपासून। मग डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर काय आता म्हणतात? काल मी केलं गळ्याचं सोनोग्राफी केली, तर यायचंय रे हे रिपोर्ट, बघू। रिपोर्ट आला जरा मला पाठवा, आपण बघूया, ठीक आहे। कारण जर नॉर्मल जर असेल काही त्याच्यामध्ये असेल ना, तर एक्सरसाइज करून निघून जाईल ते। तुम्हाला दुखतं का सुजल्यावर? नाही दुखत नाही ना, ठीक आहे, नाही चालेल, एकदा दुखत। रिपोर्ट उद्या मग आपण बघू, करूया आपण ओके त्याच्यात। ओके, कारण छान जर वाटलं। सूज वगैरे असेल ना अशी, म्हणजे एकदा ते निघून जातं, रिंकल्स निघून जातात कंटिन्यू, आपण ही फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल। ही थुंकीची ग्रंथी आहे ना? हा हा, बरोबर, ठीक आहे, एकदा रिपोर्ट येऊ द्या, आपण बघूया, मग त्याच्यावर काम करूया।
ठीक आहे, कारण मी हेल्थ कोचिंग सुद्धा केलेलं आहे. तो रिपोर्ट मला सेंड करा, मी रिपोर्ट सुद्धा बघेन आणि आपण काम करूया. जर ह्याने नाही होत असेल अजून काही डाएट वगैरे तुम्हाला देऊन करता येईल तर आपण बघू. ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. उज्ज्वला मॅम, ते बोलायचं आहे का? ठीक आहे, आपण आता बंद करूया का सेशन? तुम्हाला जर आवडलं असेल सेशन तर तुम्ही गुगल फॉर्म भरा, पेमेंट करा आणि मग तुम्हाला मग आपल्या मेन ग्रुपमध्ये मी ऍड करेन आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरच सगळे आपले व्हिडिओज आणि जे काही इन्स्ट्रक्शन त्याच्यावर येतील. ठीक आहे, किती पेमेंट असतं? 399 आहे. डिटेल्स दिले आहेत ना, डिटेल्स दिलेत बघा. नाहीतर तुम्हाला जर पर्सनली मला हाय करा, मी तुम्हाला डिटेल्स पाठवते. ग्रुपवर आहेत तरी पण मी तुम्हाला पाठवते, मला फक्त हाय. ज्यांना कोणाला अडचण आहे, ते नाही कळत आहे, मला फक्त माझ्या नंबरवर हाय करा, मी तुम्हाला पाठवते. ठीक आहे, ठीक ओके. आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ ग्रेट नाईट. गुड नाईट. ग्रेट डे बोलायची सवय झाली. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. I गुड नाईट. love you, I like you, and I respect you all. God bless you all. Thank you. गॉड ब्लेस यू. Thank you.